नमस्कार. आज आपण माणसाचा जो सगळ्यात प्रिय विषय आहे त्याच्यावर थोडीशी त्या ठिकाणी चर्चा करूया. स्वतःचा मोठेपणा हा माणसाला सगळ्यात प्रिय असतो. स्वमहात्म्य, स्व म्हणजे स्वतःचं, महात्म्य म्हणजे महत्त्व. स्वमहात्म्य हे नेहमी माणसाला प्रिय गोष्ट आहे. स्वतःचा मोठेपणा प्रिय नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. लाखात एखादा व्यक्ती, एखादा पोहोचलेला महात्मा, एखादा उत्तम पुरुष असा असू शकतो की ज्याला स्वतःचं महात्म्य ऐकून सुद्धा तो प्रभावित होत नाही किंवा त्याची तो गोडी चाखत नाही. तर हे स्वमहात्म्य जे आहे ही आपल्या अहंकाराचा सगळ्यात प्रिय विषय आहे. मनुष्य ज्यावेळेस जगामध्ये जीवन जगत असतो त्यावेळेस स्वतःच्या अहंकारानेच तो जगाकडे दृष्टिक्षेप टाकतो आणि नेहमी जगाशी तो तुलना करत असतो, स्पर्धा करत असतो आणि त्याच्यामध्ये स्वतःचं मोठेपण सिद्ध करण्यामध्ये त्या ठिकाणी तो प्रयत्न करत असतो. स्वतः सगळ्यापेक्षा काहीतरी विशेष आहे आणि ते कोण्या गोष्टीमुळे मी विशेष आहे त्या सर्व गोष्टीचे पुरावे देऊन स्वतःचं विशेषत्व त्या ठिकाणी माणूस सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. रोजच्या जीवनामध्येही आपण जरी पाहिलं तरी माणसं बोलत असताना थोडंसं सूक्ष्म आपण निरीक्षण केलं तर ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की प्रत्येक जण हा स्वतःचंच विशेषत्व मांडण्याचा प्रयत्न करत आहे, स्वतःचं महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहे आणि स्वतःची एक विशिष्ट इमेज तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने माणसाचा जो अहंकार आहे तो त्या ठिकाणी स्वतःचं वजन, स्वतःचं वर्चस्व, स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी सतत त्या ठिकाणी जागरूक असतो, प्रयत्नशील असतो. हा त्याच्या सगळ्यात आवडीचा विषय असतो आणि म्हणून हे जे स्वमहात्म्य आहे याच्याविषयी जर जागृती नसेल आणि त्या स्वमहात्म्याचं एक व्यसन जर माणसाला लागलं तर मग मात्र मनुष्य एक बेहोश त्या ठिकाणी जीवन जगतो. एक आध्यात्मिक भाषेमधला शब्द आहे हा बेहोशी. म्हणजे त्याला एक वेड लागतं, एक छंद लागतो, एक व्यसन लागतं की नेहमी त्याला त्या ठिकाणी स्वतःचं मोठेपण सांगावं वाटतं, दुसऱ्याच्या तोंडून ऐकावं वाटतं. आता हे जे स्वमहात्म्य आहे, हे जे स्वतःचं मोठेपण आहे, या ठिकाणी जागृत असणारा मनुष्य स्वतःला मोठेपण मिळवण्यासाठी तर त्याला स्वतःच्या कमीपणाला सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं. म्हणजे एकीकडे तो मोठेपणाचं सुख घेत असेल तर त्याला त्या ठिकाणी कमीपणाचं दुःख बी त्याला येणारच आहे. अहो चढावर गेला मनुष्य तर पुन्हा उतारावर त्याला यावंच लागतं ना, पुन्हा चढावर जावं लागतं. हे श्रृंखला कधी संपणार नाही. म्हणजे स्वतःने क्रिएट केलेली स्वतःच्या मोठेपणाची गोष्ट कायम त्या ठिकाणी टिकून राहणार आहे का? त्याला कुठेतरी स्वतःला कमीपणा बी त्या ठिकाणी जाणवणार आहे.
मोठेपणा जाणवतोय म्हणजे कमीपणा जाणवणार, ही सापेक्ष गोष्ट आहे. रात्र आहे म्हटले की दिवस आलाच तो सांगायची गरज नाही. ऊन आहे म्हटले की सावली आलीच हे काही वेगळी सांगायची गरज नाही. तसं मोठेपणा आलाय की त्याला कमीपणा ही जाणवणार. म्हणजे अशा प्रकारच्या द्वंद्वाच्या अंतर्गत येणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून माणसाला सुखही देणारी गोष्ट आहे आणि ही दुःखही देणारी गोष्ट आहे. म्हणून ही न संपणाऱ्या सुखदुःखाच्या चक्रामध्ये हे माणसाला अडकवणारी गोष्ट आहे आणि माणसाला वास्तविकतेपासून दूर घेऊन जाणारी ही गोष्ट आहे. माणसाला एक प्रकारची बेहोशी आणणारी ही गोष्ट आहे, असं आपण त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये म्हणू शकतो. तर ह्या मोठेपणाचा त्याग संत महापुरुषांनी केलेला आहे किंवा हे व्यसन त्यांना नव्हतं, त्यांनी हे स्वतःला लागू दिलं नाही. कारण अनेक संतांच्या अभंगातून आपल्याला ह्या गोष्टीचं दर्शन होतं की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुकाराम महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर ओवी वापरली ज्ञानेश्वरीमध्ये. पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी ना ऐकावी हा आमू ऐशी होवा न होवावी शेची लोका. की स्वतःला पूजनीय बनविणं त्याला आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वतःची कीर्ती कानानं ऐका वाटत नाही. स्वकीर्ती कानी ना ऐकावी हा आमू आहे सी नोहावी शेची लोका. की हा अमुक अमुक आहे अशा प्रकारचं लोकांमध्ये नाव व्हावं असे संत महात्मे अपेक्षा करत नाहीत. म्हणजे जो वरी जात नाही त्याला खाली पडण्याची भीती नाही, पण जो वरी जातो त्याला खाली पडण्याची भीती कायम असते आणि तो पडू शकतो. हा धोका आहे आणि म्हणून सदा सर्वदा एका समस्थितीमध्ये राहण्यावर संत महापुरुषांनी भर दिलेला आहे. आता समस्थितीमध्ये त्यांनी राहिलं आणि आपल्याला तो बोध केलेला आहे की समोरचा व्यक्ती त्याच्यापेक्षा मी स्वतःला मोठा समजणं हाही रोगच आहे आणि समोरच्या व्यक्तीपेक्षा स्वतःला लहान समजणं हाही एक प्रकारचा रोगच आहे. त्याला लहान आपण समजलो याच्यामध्ये आपण वरी गेलो आणि कोणापुढे स्वतःला आपण त्या ठिकाणी लहान समजलं, आपण खाली गेलो. हे खाली जाणंही बरोबर नाही आणि वर जाणंही बरोबर नाही. तर एक सम अवस्था त्या ठिकाणी ठेवणं हे त्या ठिकाणी माणसाला जमलं पाहिजे. तीच त्या ठिकाणी टिकणारी व्यवस्था आहे, तीच टिकणारी समज आहे, तेच त्या ठिकाणी सत्य आहे. पण माणसाचा स्वभावच असा बनलेला आहे की नेहमी तो त्या ठिकाणी त्या लंबकाच्या घड्याळासारखं इकडं नाही तरी इकडं जात असतो. मध्ये त्या ठिकाणी त्याला स्थिर राहणं जमत नाही. उपवास तर उपवास जमतो, खाणं तर किती खाणं जमतं, परंतु थोडं खाऊन थांबणं हे नाही जमत माणसाला. लहानपण घेणंही जमतं, मोठेपणही माणसाला जमतं, परंतु त्याच्यामध्ये सगळे सारखे आहेत या गोष्टीवर माणूस त्या ठिकाणी स्थिर राहू शकत नाही आणि मध्येच योग असतो. कोणत्याही गोष्टीची समावस्था त्या ठिकाणी योग म्हटले जाते. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारजान योगाचे जेत मन आणि बुद्धीचे ऐक्याती असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणजे स्वमहात्म्याचं जर एकदा वेड लागलं माणसाला तर तो बोलताना एकच गोष्ट बोलणार
एकच विषय असा सांगणार की ज्याच्यामध्ये स्वतःचं काहीतरी कर्तृत्व आहे, स्वतःचं काहीतरी श्रेष्ठपण आहे, मोठेपण आहे, तोच विषय काढणार. मग तो विषय 10 वर्षाचा असो किंवा 15 वर्षाचा असो किंवा त्याच्या पूर्वीचा असो. मी त्यावेळेस इथं असं केलं होतं, मी त्यावेळेस इथं असं म्हणलो होतो, मी त्यावेळेस असा निर्णय घेतला होता. अशा पद्धतीने मीला केंद्रस्थानी ठेवून त्याचं विशेषत्व जे जे आहे ते सगळे त्या ठिकाणी जुने शिळे विषय त्या ठिकाणी मनुष्य त्याला नवीन धार लावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्याला स्वतःचं मोठेपण सिद्ध करायचं असते त्याला भूतकाळ जपणं लई आवश्यक आहे. कारण काहीतरी पुरावे सादर करून त्याला ती मोठेपणाची इमेज मांडायची असते. परंतु स्वतःच्या घडून गेलेल्या भूतकाळाचं भांडवल करून जगणारा मनुष्य एक प्रकारे वर्तमानात जगतच नसतो, तो भूतकाळातच जगत असतो. म्हणून त्याची ती अवस्था दयनीय आहे. ती त्या ठिकाणी त्याचा सगळा विकास रोखणारी आहे, त्याला भूल पाडणारी आहे, त्याला भ्रमात ठेवणारी आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीविषयी माणसानं जागृत राहिलं पाहिजे की मी स्वतःचं महात्म्य तर वाढवायचा प्रयत्न करत नाही आणि मग त्याच्यासाठी हे जुने विषय घेऊन 3-3 तास त्याच्यामध्ये मी चगळीत बसत तर नाही. ही मानवी जीवनाची साधना आहे. कारण आपलं शरीर म्हणजे एक स्मृतीचा पुंज आहे. पूर्ण शरीराच्या पेशीमध्ये स्मृती साठवलेली आहे आणि माणसाला घडून गेलेल्या भूतकाळातील चांगल्या स्मृतीचं आणि वाईट स्मृतीचं एक वेड लागलेलं असतं. आणि म्हणून त्या स्मृतीत चगळीत बसणं, होऊन गेलेल्या भूतकाळामध्ये, हे माणसाला एक वाईट प्रकारचं व्यसन त्याच्यामध्ये तयार होतं. आणि त्या स्मृतीच्या आधारावरच माणूस त्या ठिकाणी जगत असतो. जीवन हे नित्य नूतन आहे, नवीन आहे. त्याच्यामध्ये नवनवीन अनुभव घ्यायचे, जीवनाचे नवीन आयाम शोधायचे, त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे. आपल्याला नेहमी नवं व्हायचं आहे. परंतु हे जे लागलेलं व्यसन आहे हे सुटत नसल्यास माणूस पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी चगळत बसतो. आणि इथेच त्या ठिकाणी माणसाच्या जीवनाची सर्व संभावना खुंटीत होते. आणि म्हणून मागे काय घडलं आणि त्या ठिकाणी कुठं समजा डेअरिंग केली असेल तर मनुष्य 1000 वेळा जरी ती गोष्ट सांगत तरी पुन्हा पुढे सांगतच राहतो. कुठे कोणाला मदत केली असेल, काही दान पुण्य केलं असेल, त्याची गोष्ट माणूस सांगताना थकत नाही. त्या ठिकाणी कुठे स्वतःची हुशारी सिद्ध झाली असेल ती गोष्ट माणूस सांगताना थकत नाही. किंवा 4 माणसांनी कुठे सत्कार केला असेल मग तर ती गोष्ट माणसाच्या प्रमुख स्थानी असते. अशा प्रकारे स्वतःचं महत्त्व वाढवणाऱ्या गोष्टी हेतुपुरस्स आपण त्या ठिकाणी सांगत बसणे आणि ह्या पूर्वस्मृतीच्या जंजाळामध्येच आपण राहणे हे त्या ठिकाणी आपल्या अहंकाराला आणखीन प्रगाढ करण्यासारखं आहे. आणि प्रगाढ झालेला अहंकार आपल्याला जीवनाची वास्तविकता समजू देत नाही, त्याच्यापासून आपल्याला लांब नेत असतो. खरी गोष्ट तर अशी आहे की सत्य कधी माणसाला सांगावं लागत नाही. सत्याची हलकी कधी वाजवावी लागत नाही. सत्य हे स्वतःमध्ये स्वयंपूर्ण असतं आणि स्वयंसिद्ध असतं. सत्याला सिद्ध करण्याची गरज नाही. म्हणून मी जर चांगला आहे तर जगामध्ये माझं चांगलेपण होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पण त्याच्यासाठी मला व्यर्थ झिजण्याची गरज नाही किंवा ते चांगलेपण व्हावं अशी अपेक्षा ठेवण्याची गरज नाही किंवा झालं तर ते झालं असं म्हणण्याची गरज नाही. जर ते वाटत असेल मधून तर मग तिथं त्या ठिकाणी स्वतःचं वेडेपण आहे असं समजावं लागेल. मला सांगा, सोन्याला कधी हे सोनं आहे असं त्याला कधी सिद्ध करावं लागते का?
त्याचं सोनं असणं हेच सिद्ध आहे. सत्याला तसं सत्य आहे सिद्ध करण्याची गरज नाही, ते सत्यच आहे. आणि जे सत्य नाही त्याची ॲडव्हर्टाईज करावं लागते, त्याची प्रसिद्धी करावी लागते, त्याचा भ्रम तयार करावा लागतो. आणि तोही किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. कारण भ्रम हा शेवटी काळाच्या ओघामध्ये नष्टच होत असतो. कोणताही भ्रम टिकत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये तर आपण ह्या गोष्टी अगदी स्पष्टपणाने पाहतो की कित्येक जणाला लोक वरी चढवतात. त्यांची इतकी प्रसिद्धी, एवढं नाव लौकिक, एवढं श्रेष्ठ पण होतं की जिकडे तिकडे त्यांचाच विषय चालू असतो. पुन्हा ते कधी कोसळतात याचा पत्ता बी लागत नाही. असे कित्येक लोक मोठे होतात आणि काळाच्या ओघात गडप होतात, ह्याची गणना नाही. तर हा एक वेडेपणा आहे. अहो, ज्या गोष्टीने तुम्ही ॲडव्हर्टाईज करून एखाद्याला वरी नेलं तर ती वरी थोडंच राहणार आहे. काळ त्याला सिद्ध करणार आहे त्याची योग्यता. म्हणून सगळ्यात महत्त्वाची आहे योग्यता, वास्तविकता काय आहे. आपण एखाद्या काचकुऱ्याला जरी आपण हिरा म्हणून आपण त्या ठिकाणी प्रसिद्धी करू शकतो त्याची, परंतु त्याला सत्याच्या कसोटीवर ज्यावेळेस ते घासलं जातं त्यावेळेस त्याचा भ्रम काही वेळानं दूर होतच असतो की. आणि म्हणून स्वतःमध्ये असणारे काही चांगले गुण असतील तर त्याच्याने जगामध्ये चांगलेपण मिळण्यासाठी माणसाला स्वतःच्या मुखानं किंवा दुसऱ्याच्या मुखानं सांगण्याची काही गरज नाही. सत्याची प्रचिती येत असते, त्याला शब्दाने वाणीने सांगण्याची काही गरज नाही. सत्य हे स्वयंसिद्ध असतं. आणि म्हणून अशा प्रकारचा वेडेपणा माणसामधला त्या ठिकाणी निघून गेला पाहिजे. अहो, उलट संतांनी काय सांगितलं, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडूनी. स्वतःचं चातुर्य जो लपवतो, महत्व स्वतःचं जो त्या ठिकाणी विसरतो, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी, वेड्याचं सोंग घेऊन राहतो. ही त्याच्या आवडीचे विषय आहेत. हे काय सांगायचंय, काय दृष्टिकोन संताला याच्यामधून द्यायचंय. आणि ज्याला स्वतःचं महत्व वाढवायचं त्याचं महत्व कधी वाढत नसतं. संताचा दृष्टिकोन आहे, जर पाहायचंच असेल तर दुसऱ्यातला चांगला गुण पहा, आणि पाहायचंच असेल तर स्वतःमधला वाईट गुण पहा. दुसऱ्यातला चांगला गुण पाहण्याने तो आपण आत्मसात करतो आणि स्वतःमधला वाईट गुण पाहण्याने आपण तो घालवतो. पण माणसाची दृष्टी याच्या उलट असते. मनुष्य स्वतःमधला चांगला गुण बघत असतो आणि दुसऱ्यामधला वाईट गुण बघत असतो. हे एकदम आपली आणि महापुरुषांची उलट दृष्टी आहे, विरुद्ध दृष्टी आहे. आणि ह्याला कारणीभूत आपलं स्वमहात्म्याचं वेड आहे. म्हणून जीवनामध्ये प्रगती करायची असेल, एक उत्तम मनुष्य बनायचं असेल, एक श्रेष्ठ पुरुष बनायचं असेल तर स्वमहात्म्याचं बेडी, जी अहंकाराला सगळ्यात प्रिय आहे, ते दूर सारता आली पाहिजे. आणि वास्तविकतेमध्ये, सहजतेमध्ये, सगळ्यांसोबत सगळ्यासारखं म्हणून एक समावस्थेमध्ये जीवन जगण्याची कला त्या ठिकाणी माणसाला प्राप्त केली पाहिजे. नाहीतर हे वरी खाली होणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये मनुष्य त्या ठिकाणी हालत राहील आणि जीवनाचा खरा सूर त्या ठिकाणी त्याला सापडणार नाही. कारण काही सांसारिक मतलबासाठी, काही स्वार्थासाठी, काही वेगवेगळे पद प्राप्त करण्यासाठी आज जगामध्ये लोक स्वतःची इमेज बनवतात. परंतु आपण ज्या व्यासपीठावरून या ठिकाणी चर्चा करत आहोत किंवा बोलत आहोत ते मानवी जीवनाचं सार्थक करणाऱ्या आणि माणसाला अंतिम सत्य त्या ठिकाणापर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टीचा हे विचार चिंतन आहे. ही वास्तविक माणसाला भानावर आणणारे जे
संत विचार आहे, त्याच्यावर आपण मंथन करत आहोत. आणि म्हणून कोणतंही वेड आहे हे आधी माणसानं पाहिलं पाहिजे आणि स्वतःनंच ते वेड जे पाहिल्यानंतर ते वेड ते जात असतं. आणि म्हणून त्याच्यासाठी ह्या गोष्टीसाठी जागृत राहिलं पाहिजे की आपण कधी हे वेड लावून तर घेतलं नाही, हे व्यसन तर आपल्याला लागलं नाही, ते दुसऱ्यानं चांगलं म्हणावं किंवा आपलं चांगलेपण सिद्ध करण्यासाठी तर आपण बोलत नाहीत, याचं माणसानं परीक्षण केलं पाहिजे. शेवटी ह्या सृष्टीचा सर्व गाडा ईश्वरीय शक्तीच्या सत्तेवर चालू आहे. कोणाला कुठे बसवायचं, कोणाला कुठे न्यायचं, हे सर्व काही त्याच्या हातामधला हिशोब आहे. म्हणून माणसाने केविलवाना प्रयत्न करू नये स्वतःचं मोठेपण सिद्ध करणारा. कारण तो मोठा असेल तर तो मोठाच आहे, त्याच्या विरुद्ध सर्व जग गेलं तरी त्याला लहान करू शकत नाही. सोन्याला सगळ्या जगानं बी हे सोनं नाही म्हणलं तरी ते सोनंच राहत असतं. कोणाच्या मतावर त्याचं सोनेपण सिद्ध होत नाही, ते स्वयंभू असतं. तसं व्यक्ती जर चांगला असेल तर त्याचं चांगलेपण त्रिकाला बाधित आहे, त्याला कुणी वाईट त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि एखादा भ्रम जरी तयार झाला तरी तो जास्त वेळ टिकू शकत नाही. हे सत्य आपल्या जीवनामध्ये आपण उतरावं, त्यासाठी प्रयत्नशील राहावं, एवढी त्या ठिकाणी सुंदर अपेक्षा व्यक्त करून अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.